ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिरांनी विधान परिषदेतील उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला। यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। हा फोटो समोर आला आणि ठाकरेंच्या राजकारणाला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला। कारण एकनाथ शिंदेंनी सचिन अहिरांना फोडणं म्हणजे ठाकरेंच्या बेसला थेट धक्का देणं। विशेषतः हा धक्का आदित्य ठाकरेंच्या करिअरलाही बसलाय। कसं ते तर सांगतेच, पण सर्वात धक्कादायक म्हणजे अलीकडे ठाकरेंचे 6 खासदार फुटले तेव्हा हेच सचिन अहिर ठाकरेंच्या सोबत राहून शिंदेंचं काम करत होते असा दावा शिंदेंचेच नेते करतायत। हे सगळं घडत असताना शिंदेंनी सचिन अहिर यांना असं काय फोडलं की ठाकरेंना अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करता येणार नाही। हे सगळं कसं घडवून आणलं आणि अहिरांच्या पक्षप्रवेशाने आदित्य ठाकरेंचं करिअर धोक्यात कसं आलं सांगते। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। अलीकडे ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत। हेच ठाकरेंचे खासदार फोडताना देखील सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचे नाही तर एकनाथ शिंदेंचं काम करत होते। त्याचंच बक्षीस एकनाथ शिंदे यांनी दिले असं अब्दुल सत्तार म्हणाले। तसंच भविष्यात ठाकरेंचे 12 पेक्षा जास्त आमदार फुटतील असा दावा सुद्धा सत्तारांनी केलाय। यात कितपत तथ्य आहे हे पुढे कळेलच। मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडनं पक्षप्रवेशाची ऑफर दिली जात होती। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं। त्यात राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झालं। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली। याच पदासाठी अर्ज दाखल करायचा असं सचिन अहिरांनी ठरवलं, पण ते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य। महाविकास आघाडीकडे निवडून आणण्याचं संख्याबळ नाही, हे सध्याचं वास्तव आहे। सगळी परिस्थिती पाहता अहिर यांनी तातडीने शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, पण पेच होता पक्षांतर बंदी कायद्याचा। पक्ष सोडला तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, नाहीतर कारवाई होईल। पण हाच पेच सोडवला एकनाथ शिंदेंनी। शिंदे यांनी विधिमंडळाच्या सर्व कायद्यांचा व्यवस्थित अभ्यास करून सचिन अहिर यांना फोडलं। आता सचिन अहिर हे एकटेच ठाकरे गटातून फुटून बाहेर पडले असले तरी त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकत नाही। याचं कारण म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यात 10व्या अनुसूचित 8 परिच्छेदांचा समावेश आहे। यामध्ये परिच्छेद 5 हा सर्वात महत्त्वाचा आहे। परिच्छेद 5 नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती आणि विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे। म्हणजेच उपसभापती पदाचा अर्ज भरलेल्या सचिन अहिर यांची नियुक्ती झाल्यावरच ही बातमी प्रसिद्ध झाली। ठाकरेंना अंधारात ठेवून अहिरांनी अर्ज दाखल केला आणि त्या पदावर नियुक्त झाल्याने पक्षांतर बंदी कायदा अहिर यांच्यावर लागू होणार नाही। आता बघूयात सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशाने आदित्य ठाकरेंचं करिअर कसं धोक्यात आलंय। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी घडलेल्या सेनेतल्या घडामोडी पाहायला लागतील। सचिन अहिर यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली। 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते आमदार झालेत। महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यावेळी आदित्य ठाकरे पहिल्यांदाच वरळीमधून निवडणूक लढवत होते। तेव्हा वरळी विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी नाकारण्यात आली। तसेच सचिन अहिर यांनीही मदत करावी अशी गळ घालण्यात आली। तेव्हा वरळीतील संघटनात्मक जाळं मजबूत करण्यात आलं आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात अहिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि आदित्य ठाकरे हे वरळीतून 2019 मध्ये पहिल्यांदा विजयी झाले। यात सगळ्याची दखल घेत आणि आदित्य ठाकरे यांना भविष्यात त्रास होऊ नये या उद्देशाने मातोश्रीने सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोघांना विधान परिषदेची आमदारकी दिली होती। शिवाय बक्षीस म्हणून उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली। पुढे 22 मध्ये त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती। त्यानंतर 2024च्या निवडणुकीत वरळीत भाजपचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे हे रिंगणात उतरलेले असताना सुद्धा अहिर यांनी आदित्य ठाकरे यांचा विजय खेचून आणला। ते आदित्य ठाकरेंचे राईट हँड म्हणून ओळखले जाऊ लागले।
सचिन अहिर यांनी महायुतीकडून उमेदवारी दाखल केल्याने एकनाथ शिंदे यांच्या खेळीचा अंदाज येतो. आता आदित्य ठाकरे यांच्या पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय याचा अंदाज घ्यायचा झालाच तर बघा, सचिन अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा 2028 पर्यंत आहे. 2029 मध्ये विधानसभा निवडणुका लागतील. कदाचित या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सचिन अहिर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तसं झाल्यास आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठं आव्हान उभं असेल. अहिर हे उमेदवार नसले तरी त्यांनी महायुतीला मदत केली तरीही ठाकरे यांच्यासाठी निवडणूक जड जाऊ शकते. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यास वरळी मतदारसंघाचे तुकडे होऊ शकतात. त्यातही आदित्य ठाकरे यांना विरोध करण्यासाठी शिंदे सारी ताकद लावण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघात ग्राउंड लेवलची कार्यकर्त्यांची फळी सचिन अहिर यांच्या माध्यमातून काम करते. या भागात सचिन अहिर यांचा गेल्या अनेक वर्षापासून दबदबा आहे. त्यामुळे वरळी आणि दक्षिण मुंबईत शिंदे गटाची ताकद आगामी काळात वाढणार आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी अहिरांना फोडून थेट आदित्य ठाकरेंच्या करिअरचा बेस हलवलाय. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 विधान परिषदेचे आमदार आहेत. एक सचिन अहिर होते, दुसरे सुनील शिंदे. आमदार सुनील शिंदे हे कोणाबरोबर आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला सुनील शिंदे गैरहजर होते. त्यांची ही भूमिका लवकरच कळेल. बाकी ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसतील असं सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. असो, शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणत एक पत्र धाडलं आणि शिवसेना ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर ऑपरेशन टायगर 3 हे एकनाथ शिंदे यांनी यशस्वी करून दाखवलं. हे मात्र मान्य करावं लागेल. बाकी ठाकरेंचे आणखी किती आमदार फुटणार, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लगाव बत्ती.